राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज्याच्या राजकारणात सध्या याच प्रश्नांची चर्चा आहे। या चर्चेची सुरुवात झाली राज ठाकरेंनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या वक्तव्यापासून। राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चॅनलवर एक पॉडकास्ट केलं आणि त्यामध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांनी सकारात्मक वक्तव्य केले। कोणत्याही मोठ्या गोष्टींसाठी आमच्यातले वाद भांडणं ही अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत। महाराष्ट्र हा फार मोठा आहे। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही, असं मत राज ठाकरे यांनी मांडलंय। त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे कायम फोन न उचलणं, तात्काळ प्रतिक्रिया न देणं असा आरोप असलेल्या उद्धव ठाकरेंनीही यावेळी मात्र लागलीच आपली प्रतिक्रिया दिली। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आव्हान करतो, परंतु एकीकडे त्यांना पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड विरोध करायचा असं चालणार नाही। थोडक्यात भाजपाला पाठिंबा द्यायचा नाही या अटीवर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंची युती करण्यास सकारात्मक असल्याचं दिसलं। यावरूनच मग उधाण आलं दोन ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र येण्याच्या चर्चेला। मात्र यातही काही प्रश्न होतेच की, जसं की 20 वर्षांपूर्वी राज ठाकरे ज्या कारणासाठी शिवसेनेतून बाहेर पडले होते ते कारण खरंच क्षुल्लक होतं का? ते कारण इथून पुढेही दोघांच्या एकत्र येण्यात अडचण ठरू शकतं का? आणि मधल्या काळात जेव्हा दोघे एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या तेव्हा नेमकं काय घडलं? असं कोणतं कारण होतं ज्यामुळे दोघे एकत्र येऊ शकले नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। माझा विरोध विठ्ठलाला नसून त्याच्या भोवतीच्या बडव्यांना आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडली होती। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांत कमालीचे मतभेद होते आणि बाळासाहेब ठाकरेंचा या दोन्ही भावांना एकत्र ठेवण्याचा निर्धार फेल झाल्याचं आता स्पष्ट झालं होतं। मात्र हे भांडण दशकभर आधीच चालू झालं होतं। 90च्या दशकात जेव्हा बाळासाहेब ठाकरे हे देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक बनले, तेव्हा त्यांच्यासोबत नेहमीच त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे असायचे। दोन्ही भाऊ अगदी विरुद्ध होते। राज ठाकरे आक्रमक होते आणि शिवसेना प्रमुखांसारखे व्यंगचित्रकार होते, तर उद्धव अधिक शांत, संयमी आणि प्रसिद्धीच्या झोतात येण्यापासून दूर होते। त्यामुळे मग लोकांमध्ये असा समजच झाला होता की राज ठाकरे हे बाळासाहेबांचे राजकीय वारस असतील। परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा सर्व काही उलटच झालं। याच दरम्यान एक खून प्रकरण झालं ज्यात राज ठाकरेंच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला। 23 जुलै 1996 रोजी दादरचे रहिवासी रमेश किनी हे पुण्यातील एका सिनेमा हॉलमध्ये मृत अवस्थेत आढळले। एक सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्या वकिलाला त्यांच्या आत्महत्येचं कारण माहीत आहे। पुढे वकिलानं सांगितलं की किनीला त्यांचे घर मालक लक्ष्मीचंद शहा आणि सुमन शहा हे फ्लॅट रिकामा करण्यासाठी त्रास देत आहेत। शहा कुटुंब शिवसेनेचे अत्यंत जवळचे होते आणि किनीच्या पत्नीने तिच्या पतीच्या मृत्यूमध्ये राज ठाकरेंचा सहभाग असल्याचा आरोप केला होता। नंतर सीबीआयनं ठाकरेंना क्लीन चिट सुद्धा दिली होती। मात्र आता या प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानं ऐन मोक्याच्या टायमिंगला राज ठाकरेंच्या प्रतिमेला मोठा धक्का पोचला होता। त्यानंतर आला मग शिवसेना नेतृत्वाची खांदेपालट करण्याचा क्षण। 2003 मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नाव दिले। भावांमध्ये सर्व काही ठीक आहे आणि पक्षात कोणताही सत्ता संघर्ष नाही असा संदेश देण्यासाठी हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला होता। पण लवकरच वाद सुरू झाला आणि राज ठाकरेंच्या समर्थकांनी आरोप केला की त्यांना पक्षातून बाजूला केलं जातंय। सोबतच राज आणि उद्धव यांच्यात वैचारिक मतभेदही सुरू झाले। राज ठाकरे उत्तर भारतीय स्थलांतरितांवर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकर मोहीम सुरू केली, ज्यामध्ये मुंबईशी आपलेपणाची भावना असलेल्या सर्व राज्यातील लोकांना समाविष्ट केलं गेलं। आता या विचारसरणीतही स्पष्ट विरोधाभास होता आणि शेवटी मग घडायचं होतं तेच घडलं। 18 डिसेंबर 2005 रोजी 36 वर्षीय राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क जिमखान्यात पत्रकार परिषदेत शिवसेना सोडत असल्याचा आपला निर्णय जाहीर केला। माझ्या सर्वात वाईट शत्रूवरही आजचा दिवस येऊ नये, मी फक्त आदर मागितला होता,
पण मला फक्त अपमान आणि अपमानच मिळाला, अशा भावनिक शब्दात 36 वर्षीय राज ठाकरेंनी सेनेला रामराम ठोकला. त्याचवेळी मातोश्रीवरून दुसरी पत्रकार परिषद घेत राज यांचे चुलत भाऊ उद्धव यांनी माननीय राज यांचा निर्णय हा गैरसमजाचा परिणाम असल्याचं म्हटलं. राज ठाकरेंनी पुढे जाऊन मग 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरू केली. शिवसेनेच्या सुरुवातीच्या वर्षांप्रमाणेच मनसेनेही मराठीचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्दा घेत यशही मिळवलं. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. तसेच लोकसभेतही मनसेचा सेना भाजपा युतीला फटका बसला. राज ठाकरेंना अंगाखांद्यावर खेळवलंय. त्यांच्या जाण्याचं दुःख नक्कीच झालं हे शिवसेना प्रमुखांनी मुलाखतींमध्ये बोलून दाखवलं. मात्र बाळासाहेबांच्या अशा भावनिक आव्हानानंतरही उद्धव आणि राज एकत्र येऊ शकले नाहीत. त्यानंतर बाळासाहेबांच्या निधनानंतरच्या विधीत हे दोघं एकत्र दिसले. मात्र त्यांच्यातली कटुता काही संपली नव्हती हे मात्र नंतर स्पष्ट झालं. निवडणुकीच्या प्रचारात टोकाचे आरोप झाले. प्रचाराची पातळी ही बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या काळातल्या आहारापर्यंत येऊन पोचली होती. बाळासाहेब ठाकरेंना आजारपणात तेलकट वडे खायला दिले जात. मी त्यांना चिकन सूप देत होतो असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरही शिवसेनेकडून प्रत्युत्तर मिळणं असे सर्व प्रकार सुरूच राहिले. त्यामुळे दोन्ही भावांची एकत्र येण्याची शक्यता ही जवळपास मावळली होती. मात्र याला अचानक कलाटणी मिळाली ती 2014ला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत युती ही तुटली होती. शिवसेना स्वतंत्रपणे लढत होती. तेव्हा राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या चर्चा या शिवसेनेकडून झाल्या होत्या आणि याचा गौप्यस्फोट निवडणुकांनंतर झाला. शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर मी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. उद्धवशी तसं बोलणंही झालं होतं आणि त्यासाठी अर्ज वाटपही थांबवलं होतं. पण त्यानंतर उद्धवनं प्रतिसादच दिला नाही आणि साधा फोन देखील केला नाही. त्यामुळे सगळं फिसकटलं. असा खळबळजनक गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2014 मध्ये एका कार्यक्रमात केला होता आणि त्या प्रसंगाबद्दलची इन डिटेल माहितीही राज ठाकरे यांनी दिली होती. ती म्हणजे शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर दैनिक सामनाचे वितरक बाजीराव दांगट माझ्या घरी आले. तुम्ही एकत्र यायला हवं, मी उद्धवशी बोलतो असं ते म्हणाले. मी होकार दिला. म्हटलं बोला. त्यानंतर त्याच रात्री दांगटांच्या फोनवरून उद्धवचा फोन आला. विचारपूस झाल्यानंतर उद्धवनं भाजपचा विषय काढला. फसवणूक झाल्याचं म्हणाला. त्यावर मी म्हणालो, मला जे बाहेर राहून कळलं होतं ते तुला आत राहून कळलं नाही. बरं मग आता काय करायचं असं त्यानं विचारलं. त्यानं 3 पर्याय माझ्यापुढे ठेवले. एक तर आपण चर्चा करायची, दुसरं म्हणजे निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत आणि तिसरा पर्याय म्हणजे निवडणुकीनंतर काय तो निर्णय घ्यायचा. अर्ज भरायला 2च दिवस बाकी होते म्हणून पहिल्या पर्यायाची चाचपणी केली. मी लगेचच चर्चेसाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावं सुचवली. उद्धवनं अनिल देसाई आणि दुसरा कोणीतरी चर्चा करेल असं सांगितलं. अनिल देसाई बाळाला फोन करेल असं उद्धवनं सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 तारखेला सकाळी 7:30 पावणे 8 वाजता स्वतः बाळानेच फोन केला. पण फोन बंद. पुन्हा केला तरीही फोन काही उचलला नाही. तिसऱ्यांदा उचलला तेव्हा अनिल देसाई म्हणाले, मी फॉर्म भरायला जातोय, दुपारी फ्री होईन, 3 वाजता आपण बोलू. त्यावर बाळानं सांगितलं, आता तुमचं काम आटोपल्यावर फोन तुम्हीच करा. आम्ही फोनची वाट बघत होतो. दुपारपासूनच राज्यभरातले उमेदवार AB फॉर्मसाठी माझ्या घराबाहेर जमले होते. पण चर्चा होणार म्हणून मी फॉर्म वाटप थांबवलं. आमच्या पक्षातही उलटसुलट चर्चा सुरू झाली. त्यांना समजेना फॉर्म वाटप बंद का झालं म्हणून. पण 4 वाजले तरी फोन काही आला नाही. शेवटी मी त्यांचा नादच सोडला आणि फॉर्म वाटून टाकले. म्हटलं मरा, आपलं आपण बघून घेऊ. यापेक्षा आणखी मी काय करायला हवं होतं. म्हणजे यांनी मला झुलवत ठेवून माझ्याच लोकांमध्ये माझ्याबद्दल संशय निर्माण करायचा. मी काय एवढा येडा आहे असा उद्विग्न सवाल तेव्हा राज ठाकरेंनी केला होता. तर यावर प्रतिक्रिया देताना ज्यांना माझ्या फोनची अपेक्षा आहे त्यांनी मला मेसेज किंवा कॉल करा, मी त्यांना रिप्लाय देईन असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. 2014ची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेच्या बरोबरीनं मनसेला स्थान दिल्यानं मनसे मोठी होईल आणि भविष्यात शिवसेनेलाच स्पर्धा ठरेल. या कारणाने उद्धव यांनी ऐन टायमाला युती नाकारली असावी असं जाणकार सांगतात. मात्र आता थेट 2024 मध्ये परिस्थिती ही पूर्णपणे बदलली आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर निवडणुका झाल्या, मात्र तरीही उद्धव ठाकरे यांना काही सावरता आलेलं नाही। सोबतच काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीतून भविष्यात लागलीच फायदा होण्याची शक्यता नाहीये। मुंबई महापालिका टिकवायची असेल तर उद्धव ठाकरेंना एक चांगला मित्रपक्षही लागणार आहे। त्याही पलीकडे उद्धव ठाकरेंना विरोधकांनी पुरतं घेरलंय। अगदी आदित्य ठाकरे यांच्यावरही सातत्यानं टीका चालू असतात आणि अशा वेळी मग ठाकरेंचं राजकारण वाचवायचं असेल तर उद्धव यांना राजांचा एक चांगला पर्याय समोर आहे। त्याच वेळी मनसेला सततच्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणं, मराठीच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा फ्रेश नॅरेटिव्ह तयार करणं आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंची राजकीय ताकद कमी झाली असल्याने बरोबरीची चर्चा करण्याची संधी। यामुळेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे। अशाच राजकीय विश्वातील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।